नमस्कार मित्रांनो, आज आपण बघणार आहोत 5S म्हणजे काय. 5S ही एक जॅपनीज टेक्निक आहे, जी की टोयोटोने फर्स्ट सुरुवात केली होती. 5Sमध्ये 5 एस असतात. आपण इमेजमध्ये बघू शकता. फर्स्ट एस आहे सॉर्ट, सेकंड आहे सेट इन ऑर्डर, थर्ड आहे शाईन, फोर्थ आहे स्टँडर्डाइज आणि फिफ्थ आहे सस्टेन. दॅट मीन्स त्याला हे पण म्हणतात की डिसिप्लिन. तर सॉर्ट आपण इमेजमध्ये बघू शकता. सॉर्टमध्ये तिथं तुम्हाला काय दिसतं की या वस्तू बिखरलेल्या आहेत खूप, त्या सॉर्टिंग करून घेणं. जसं की तुम्हाला एक्झाम्पल देतो की कुठलीही एक गिअरची कंपनी घ्या. गिअरच्या कंपनीमध्ये जसं की रिजेक्टेड पार्ट्स, ओके पार्ट्स, नॉट ओके पार्ट्स आणि रिवर्क पार्ट, हे त्यासाठी एक सेपरेट बिन केलेले असतात. जसं की रिवर्कसाठी येल्लो बिन करतो आपण, रिजेक्टसाठी रेड करतो आणि ओके पार्टसाठी ग्रीन. तर ग्रीन बिनमध्ये ओके पार्टच असले पाहिजे, येल्लोमध्ये रिवर्क पार्ट असले पाहिजे आणि रेडमध्ये रिजेक्ट पार्ट असले पाहिजे. दॅट मीन्स आपण ते सॉर्टिंग केलं. सेकंड येतं सेट इन ऑर्डर. सेट इन ऑर्डर म्हणजे काय की तुम्ही जे पण लावता ते ऑर्डरनुसार लावा. फॉर एक्झाम्पल, तुम्ही जे पण वस्तू मॅक्झिमम आता घ्या की इथं एक्झाम्पल घ्या तुम्ही. मी तुम्हाला एक किचनचं घरचं उदाहरण देतो. तुम्ही चहा बनवताना सगळ्यात मस्त लागणारी वस्तू कोणती आहे तुम्हाला? साखर, नंतर चहापत्ती, बरोबर. तर तुम्ही काय करणार, जिथं चहा बनवता तिथं साखर आणि चहापत्ती जवळ ठेवाल. त्यामुळे काय होईल, तुमचा टाईम वाचेल, बरोबर आहे का. तीच वस्तू तुमची लांब असेल तर तुम्हाला काय होईल, ती वस्तू आणण्यासाठी तुम्हाला जो टाईम स्पेंड जाईल त्यामुळे तुमचा चहा लेट होऊ शकतो. थर्ड आहे शाईन. शाईन म्हणजे काय, तुम्ही जिथे काम करता, ज्या वर्क प्लेसवर, ज्या मशीनवर किंवा तुम्ही इच अँड एव्हरी ज्या प्लेसमध्ये काम करताना, तो प्लेस हा तुमचा क्लीन असला पाहिजे आणि ते तुमची रिस्पॉन्सिबिलिटी आहे. ते क्लीन ठेवायची तुमची रिस्पॉन्सिबिलिटी आहे. फोर्थ आहे स्टँडर्डाइज. तुम्ही जे काम करता, म्हणजे कुठलेही काम असेल तर त्या कामाला एक पद्धत असते. तर ती पद्धत स्टँडर्ड पद्धतीने, फॉर एक्झाम्पल कुठलीही तुम्ही कंपनीचं एक्झाम्पल घ्या की कुठली एखादी प्रोसेस असेल तर त्या प्रोसेससाठी एक स्टँडर्ड शीट असली पाहिजे, कंट्रोल चार्ट असला पाहिजे, एक SOP असली पाहिजे. त्या SOPनुसार जो ऑपरेटर असेल त्या SOPच्या इन्स्ट्रक्शननुसार त्यानं काम केलं पाहिजे. ही झालं स्टँडर्डायझेशन. जसं की अजून एक तुम्हाला एक्झाम्पल देतो की स्पॅनर घ्या तुम्ही किंवा पट्टीपाना घ्या, बरोबर आहे. पट्टीपाण्याचं काम काय आहे की तुमचे नट बोल्ट हे फिट करतं, बरोबर आहे का. तो पाना घेऊन तुम्ही कुठेतरी ठोकताय, हे करताय, तर ते रॉंग आहे. म्हणजे ज्याचा उपयोग हा तिथेच झाला पाहिजे, हा आहे स्टँडर्डायझेशन. 4th एस. आणि 5th एस आहे डिसिप्लिन. डिसिप्लिन म्हणजे काय की तुमच्यामध्ये स्वतःमध्ये डिसिप्लिन असला पाहिजे. की आता फॉर एक्झाम्पल आज तुम्ही कुठं जॉबला लागलात नवीन, की मी रोज कामावर वेळेवर जाणार, मी आज 8 तास काम व्यवस्थित करणार. हे झालं डिसिप्लिन. तर मित्रांनो, हे आहे 5S. हे तुम्हाला तुमच्या इंटरव्ह्यूसाठी आणि प्रत्येक कंपनीत विचारला जाणारा हा प्रश्न आहे. खूप इझी आहे आणि या 5Sचा उपयोग करून तुम्ही कुठल्याही कंपनीत तुमचं एक चांगलं इम्प्रेशन पाडू शकता. होप करतो की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.